आज आपल्या बरोबरची जी गेस्ट आहे, एज्युकेशन, पेरेंटिंग, विमेन एम्पॉवरमेंट या व्यतिरिक्त नॅशनल लेवल बास्केटबॉल प्लेयर आहे, PhD करत आहेत त्या आणि रावसाहेब वांगडे मास्टर चॅरिटेबल ट्रस्टच्या त्या CEO आहेत, धन्वंतरी वांगडे. हे सगळं जमतं कसं? खूप लहानपणापासून मी बास्केटबॉल प्लेयर आहे, त्यामुळे आम्हाला टाइम मॅनेजमेंट, परफॉर्मन्स ट्रॅकिंग, पीपल मॅनेजमेंट खूप छान जमतं. लिटरली मी पुण्या मुंबईच्या मुलींबरोबर संवाद साधताना मला भीती वाटायची. तिथला संघर्ष मला अजूनही खूप प्रॉमिनंट वाटतो की आजही ती परिस्थिती आहे जी मी माझ्या कॉलेजच्या स्टुडंट्स बरोबर बघते. ज्या इन्स्टिट्यूट्स पुणे मुंबईमध्ये चालतात त्या आणि इथे याचा ऑडियन्स वेगळा आहे, तुमचे चॅलेंजेस वेगळे आहेत. त्यामुळे आमच्याकडे जी मुलं येतात ती 60% असतात, त्यांना इंग्लिश बोलता येत नाही. मग त्यांना ग्रूम करून त्यांना त्या इंटरव्ह्यूला उभं करणं इज अ बिग म्हणजे प्रोसेस फॉर अस. मग मला असं जाणवलं की आपण त्यांच्यासाठी थोडंफार एंटरप्रेनरशिप किंवा स्टार्टअप्स रिलेटेड काही करू शकतो का. सो रिसेंटली आम्ही इन्क्युबेशन सेंटर पण चालू केलं. किंवा आम्हाला जे सातत्याने वाटत होतं की हे कॉलेजमधल्या मुलांवरती काम करण्यासारखं नाहीये, स्कूलिंग पासून काम केलं गेलं पाहिजे. सो आय डिसाइडेड टू लुक आफ्टर स्कूल्स ऑल्सो. सो मी खूप अभ्यास केला की पॅटर्न्स कसे आहेत, SSC काय आहे, CBSE काय आहे, ICSE काय आहे. देर आर फ्यू ओपन लर्निंग पॅटर्न्स ऑल्सो लाईक वॉलड्रॉफ सिस्टम आहे, मॉन्टेसरी आहे. पण मला असं वाटतं की त्यातल्या त्यात आपण काय बेटर देऊ शकतो. आणि साताऱ्याच्या स्कूल्सला यू आर टेकिंग ॲट पार विथ मुंबई, पुणे और एनी अदर. प्रयत्न तरी चालू आहेत. येस. तो माझं PhDच्या टायटल मध्ये वी आर डुईंग प्लेग्राऊंड टू पेरेंटिंग. म्हणजे मला ते एक जाणवलं की मुलं साहित्यापासून खूप लांब गेलेली आहेत. त्याच्यासाठी मी हे PhDची सुरुवात केली आहे की मे बी आय कॅन कलेक्ट फ्यू पीपल किंवा कम्युनिटी बिल्टअप करता येईल आणि त्यातून पुढे काय करता येईल ते नक्कीच म्हणजे इन्क्युबेशन सेंटरच्या अंडर जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही करायचा प्रयत्न करणार आहोत. आता एंटरप्रेन्योर आणि इन्क्युबेशन सेंटर आहे, तर काही असे आहेत एक्झाम्पल्स ऑन टॉप ऑफ युअर माइंड जे तुम्ही सांगू शकता? सो देअर इज वन कॉम्पिटिशन कॉल्ड टिफिन, जी की जॉन डिअरची मोठी कॉम्पिटिशन असते नॅशनल लेवलची. त्या कॉम्पिटिशन मध्ये लास्ट 2 years वी आर बीन द विनर्स. गेले काही दिवस आम्ही ज्या व्यवसायांचे साताऱ्याचे पॉडकास्ट घेतलेत, संवाद साधलाय, एक गोष्ट सातत्याने दिसतीये ती आहे रायझिंग सातारा. नमस्कार. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मध्ये परत पुन्हा तुमचं संवादमध्ये स्वागत आहे. अनेक प्रकारचे व्यावसायिक आपल्याला इकडे भेटत आहेत आणि प्रत्येक व्यक्तिमत्वाला भेटून आपल्याला नुसतं काहीतरी शिकायला मिळत नाहीये, तर एक गर्व होतं की मराठीमध्ये असे व्यावसायिक आहेत. आज आपल्या बरोबरची जी गेस्ट आहे, खूप काही काम आहे, एज्युकेशन, पेरेंटिंग, विमेन एम्पॉवरमेंट या व्यतिरिक्त नॅशनल लेवल बास्केटबॉल प्लेयर आहे, ते PhD करत आहेत त्या आणि रावसाहेब वांगडे मास्टर चॅरिटेबल ट्रस्टच्या त्या CEO आहेत. आज त्यांनी मराठी मूडसाठी वेळ काढलाय आणि आपल्या संवाद या पॉडकास्टवर येऊन ते आपल्याला त्यांची जर्नी, त्यांचं इन्स्पिरेशन आणि कसा त्यांचा प्रवास जो चालू आहे त्याबद्दल सांगणार आहे. तर धन्वंतरी मॅम, मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात प्रथम तर कसा आहे तुमचा मूड? हो, नमस्कार. प्रथम तर मला आपले खूप खूप आभार मानावे लागतील की मला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे. सो माझा मूड एकदम छान आहे आणि मला जितकं मॅक्सिमम सांगता येईल किंवा जे काही देता येईल ते मी द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन. पण खूप खूप धन्यवाद मला ही संधी दिल्याबद्दल आणि मला इथं बोलवल्याबद्दल. थँक्यू. प्रथम तर तुम्ही एक बिझनेस वुमन आहात, एंटरप्रेन्योर आहात, तुम्ही एंटरप्रेन्योर घडवताय. राईट. आणि आमचा प्लॅटफॉर्म जो बिझनेस एंटरप्रेन्योर साठी आहे त्यामुळे आम्हाला एक वेगळी ऊर्जा आली आहे तुमच्याशी गप्पा मारायला. आणि जे बडिंग एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांच्यासाठी पण एक मार्गदर्शन आणि कसं होईल. पण या सगळ्याच्या आधी आपण सुरुवात करूया. नॅशनल लेवल बास्केटबॉल प्लेयर म्हणजे स्पोर्ट्स, एज्युकेशन, पेरेंटिंग एवढे फील्ड, हे सगळं जमतं कसं? ओके. सो जमतं कसं तर हे खूप सगळं हॅपनिंग आहे असं मला वाटतं. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही गोष्टी होतात किंवा घडतात तिथं हे सगळं लागतं.
सो खूप लहानपणापासून मी बास्केटबॉल प्लेयर आहे आणि त्यामुळे आम्हाला टाइम मॅनेजमेंट आणि परफॉर्मन्स ट्रॅकिंग आणि काय पीपल मॅनेजमेंट खूप छान जमतं. त्यामुळेच मला असं वाटतं की या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज पण मला खूप छान पद्धतीने हाताळता येतात. तर ह्याच्यात सर्वात पहिले जसं तुम्ही बोला लहानपणापासून बास्केटबॉल, तर तिकडूनच सुरू करूया की पहिलं सुरुवात बास्केटबॉल वॉज तर पहिली गोष्ट होती जिकडून सुरू झाली का कसा होता तो प्रवास? येस ऑफकोर्स. म्हणजे 7th मध्ये माझी फर्स्ट नॅशनल झाली आहे बास्केटबॉलमध्ये. सो माझं पूर्ण स्कूलिंग हे साताऱ्यामध्येच झालंय. आय एम बॉर्न अँड बॉटअप इन सातारा. आणि पहिली नॅशनल जेव्हा खेळले मी तेव्हा लिटरली मी पुण्या मुंबईच्या मुलींबरोबर संवाद साधताना मला भीती वाटायची. कारण का महाराष्ट्राच्या टीम मध्ये जास्त मुली पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे अशा असायच्या. कोल्हापूर किंवा सांगली इकडून खूप कमी मुली असायच्या. आणि मग तो एक तिथला संघर्ष मला अजूनही खूप प्रॉमिनंट वाटतो की आजही ती परिस्थिती आहे जी मी माझ्या कॉलेजच्या स्टुडंट्स बरोबर बघते किंवा माझ्या स्कूलच्या स्टुडंट्स बरोबर बघते. तर राईट टाइमला मे बी मला खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली बाहेर पडायची आणि मला ते एक्सपोजर मिळालं आणि त्यामुळे मग ते घडत गेलं. जिथे जिथे आपण सक्सेसफुल म्हणजे एफर्ट्स टाकतो तिथे मग आपल्याला ते मिळत जातं. हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा तो कॉन्फिडन्स बिल्टअप होत जातो. आपल्याला वेगवेगळ्या लोकांशी बोलायला संधी मिळते, ते इंटरॅक्शन्स होतात आणि तिथून पुढे मग तो प्रवास सुरू झाला असं मला वाटतं. सो दॅट वॉज द फर्स्ट टाइम जिथं मला कळलं की जग खूप मोठं आहे, आपल्याला करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, फक्त त्या कराव्या लागतात. डेडिकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. मला इकडे असं वाटतं की नॉर्मली असं एक असतं की मुलगी आहे, अभ्यासात हुशार आहे, अभ्यास कर का त्या गोष्टी कर. थोडं स्टिरियोटायपिकल बोलतोय पण अरे मुली कुठे खेळायला वगैरे, ते पण बास्केटबॉल. तर घरी हे सांगताना का नॅशनल लेवल आणि आता तुम्ही फिरणार आहात, चॅम्पियनशिप वेगवेगळ्या शहरात असतात, वेगवेगळ्या राज्यात जावं लागतं, तर ती एकतर बास्केटबॉलची ती ऊर्जा कुठून आली की मला बास्केटबॉलच खेळायचंय आणि घरच्यांचं ती रिॲक्शन का सुरुवातीला त्याच्याबद्दल थोडस? मला यासाठी खूप म्हणजे नमूद करावं असं वाटतं तेच माझे पालक. आई आणि डॅडी दोघंही कबड्डी प्लेयर्स होते त्यांच्या काळात आणि म्हणजे एक स्पोर्ट्स रिलेटेड त्यांचा खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह होता नेहमीच. त्यामुळे त्यांची अशी इच्छा होती की आमच्या मुलांनी खेळलं पाहिजे. थँक्स टू देम ओनली की त्यांनी माझ्यात आणि माझ्या दादाच्यात कधीच डिस्क्रिमिनेशन केलेलं नाहीये. आणि दुसरं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शाळा ही खूप महत्वाची ठरते असं मला वाटतं. टीचर और अ कोच कॅन मेक और ब्रेक अ चाइल्ड, हे मी खूप बिलीव्ह करते. आणि मग शाळेमुळे मला चांगले कोचेस मिळणं, शाळेमुळे मला चांगल्या संधी उपलब्ध करून मिळणं, म्हणजे ते सगळं होत गेलं. आणि एक कन्सिस्टन्सी जे म्हणतात ते मला असं वाटतं की आमच्या सातारकरांच्यात ती जी भरली आहे ते म्हणजे जी आमची गादी, म्हणजे मला ते त्यांना थँक्यू म्हटल्याशिवाय मी पुढे जाऊ शकणार नाही. मे बी की छत्रपती घराण्याशी आमचा सगळ्यांचा खूप जवळचा संबंध आहे. सुमित्रा राजे भोसले ज्या आत्ताचे जे आपले मंत्री साहेब आहेत त्यांच्या आजी होत्या, त्यांच्याशी आमचं खूप घनिष्ठ नातं असल्यासारखं होतं. सो त्यांच्या जडणघडणीतून आम्ही बाहेर पडलो. तर आम्ही एक महिला म्हणून खूप स्ट्रॉंग बाहेर पडूच शकलो बिकॉज शी वॉज व्हेरी स्ट्रॉंग फिमेल. मी खूप लहान होते पण त्यांची ऊर्जा मे बी, आणि तसंच आत्ताही चालत आलेलं आहे. म्हणजे आत्ताच्या आमच्या वहिनी साहेब जरी म्हटल्या वेदांतिका राजे भोसले, तर मला असं वाटतं की ऍज अ फिमेल त्या माझ्या आत्ताच्या साताऱ्यातल्या रोल मॉडेल असूच शकतात की इतकी ऊर्जा, इतकं चांगलं मॅनेजमेंट, हे म्हणजे त्यांना जमतं कसं, हे खूप शिकण्यासारखं आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की या मातीचा तो एक गुण असू शकतो की आम्हाला ते जमतं आणि करता येतं असं मला वाटतं. येस. तर असे रोल मॉडेल आसपास असतील तर ऊर्जा नक्कीच येणार. आता शिक्षण, आपण जसं शिक्षणाबद्दल बोलत होतो तर त्याबद्दल सांगा की तो बास्केटबॉल बरोबर ते कसं मॅनेज केलं? येस. सो फॉर्च्युनेटली मी खूप स्टुडियस होते स्कूलमध्ये आणि अजूनही आहे मला असं वाटतं.
तर चांगले स्कोर्स यायचे. 11वी मध्येच मी एक डिसिजन घेतला की जर का आपल्याला स्पोर्ट्समध्ये अजून पुढे जायचं असेल तर आपल्याला साताऱ्यातून बाहेर पडावं लागेल. आणि स्पोर्ट्सच्याच बॅकग्राऊंडमुळे मला खूप चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन्स पण मिळाली त्या काळात. सो SP कॉलेजमध्ये मला स्पोर्ट्स कोटामधून ऍडमिशन मिळालं तेव्हा. सो आय डिड माय 11th and 12th सायन्स बॅकग्राऊंड मधून. पण मग तेव्हा असं जाणवलं की आपल्याला खेळायची खूप म्हणजे जास्त हे आहे आणि सायन्स इज नॉट मेड फॉर अस. मग मी BCom केलं इवन इन SP कॉलेज. आणि मग तिथेच एक शेवटची ऑपॉर्च्युनिटी जी माझ्यासाठी चालून आली ती पण बास्केटबॉलमुळेच होते की युनिव्हर्सिटी लेवलला जेव्हा मी पुण्याची टीम रिप्रेझेंट करत होते तेव्हा SRM युनिव्हर्सिटी म्हणून एक चेन्नईतली युनिव्हर्सिटी आहे, त्यांनी माझा परफॉर्मन्स बघून त्यांच्याकडून मला कॉल आला की तुम्ही पुढचं एज्युकेशन आमच्याकडे करू इच्छिता का. सो मग मी ते ऑफकोर्स म्हणजे इट वॉज अगेन अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी माझ्यासाठी. सो मग मी परत स्पोर्ट्स कोटामध्ये SRM युनिव्हर्सिटीमध्ये MBA केलं. सो 2 वर्ष मी तिथे MBA केलं. त्याच्यानंतर आय गॉट अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी टू वर्क विथ अ स्टार्टअप इटसेल्फ चेन्नईमध्ये. सो इट वॉज 7 Stones Inc. नावाची एक कंपनी होती, IT फर्म होती. पण मला HR माझं स्पेशलायझेशन होतं, त्यामुळे मला तिथे खूप शिकायला मिळालं. बीइंग अ स्टार्टअप मला असं वाटतं की शिकायला तुम्हाला खूप मिळतं. म्हणजे आय वॉज रिपोर्टिंग टू द डायरेक्टर ऑलमोस्ट दॅट टाइम. तर मग मला तिथं एक खूप मोठं वेगळं एक्सपोजर मिळालं आणि डेव्हलपमेंट खूप झाली. त्यानंतर मग मला बँगलोरमध्ये एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि मग मी साताऱ्यात आले अँड आय परस्यूड LLB. लॉ केलं मी तेव्हा पण लॉ करताना मी एका साताऱ्याच्या MIDC मध्ये फॅक्टरी आहे विच वॉज इन टू सॅनिटायझर मेकिंग. तिथे मी ऍज अ फॅक्टरी मॅनेजर पण काम करत होते. सो बेसिकली मला असं वाटतं की माझा सगळा एक ओव्हरऑल पर्सनॅलिटी जी काही माझी होती ती जी HR मुळे अजून ग्रूम झाली आणि लॉचा एक त्याला खूप काय म्हणतात एक तगडा सपोर्ट मिळाला. आणि त्यामुळे मग मला मॅनेजमेंट लेवलला हायर लेवलला काय काम चालतं किंवा कशा पद्धतीने चालतं ते एक छान एक्सपोजर मिळालं. आणि फॉर्च्युनेटली मग माझं लग्न झाल्यावरती मला एक खूप मोठी संधी चालून आल्यासारखं झालं असं मला वाटतं. आणि आय फील ब्लेस्ड, म्हणजे भाग्याचं आहे की या घराण्यात माझं म्हणजे आता मी काम करतेय आणि तिथे मला खूप काम करायची संधी आहे. येस. म्हणजे ही जी आज CEO म्हणून तुम्ही ज्या पोझिशनला आहेत आपण बोलू शकतो इट्स अर्न्ड. हो म्हणजे ठीक आहे, संधी मिळाली तरी ऍज अ स्टेट लेवल स्पोर्ट्स पर्सन तुम्हाला एक डिसिप्लिन आणि माइंडसेट, त्याच्यानंतर एक्सपोजर, ट्रॅव्हल केलंय तुम्ही बरंच, चेन्नईमध्ये काम केलंय, इकडे केलंय, भारतभर केलंय, ते एक वेगळ्या प्रकारचं एक्सपोजर आहे. त्यानंतर तुम्ही तो एक सेन्स की अरे मी शिक्षणात चांगली आहे पण मी BCom करते कारण मला हे परस्यू करायचं आहे. इकडून तुम्ही पुढे MBA केलं HR, मग स्टार्टअप म्हटल्यावर शून्यापासून काहीतरी मोठं, कारण तो एक्सपिरियन्स जास्त महत्वाचा असतो. आणि एक चालत्या गाडीमध्ये जी सिस्टम सेट असतो, काम करणं वेगळं आहे आणि एक सिस्टम क्रिएट करणं. म्हणजे साताऱ्यामध्ये जेव्हा मी आले तेव्हा मला म्हणजे जॉब करायचा असं बिलकुलही ह्याच्यात नव्हतं, कारण का साताऱ्यात तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या किंवा HR हे माहीत पण नव्हतं. पण घरी बसून काय करायचं, म्हणजे ऑफकोर्स लॉ मी करत होते पण तरी मला असं वाटलं की वी शुड डू समथिंग, ब्रेक नाही झालं पाहिजे. म्हणून मी कंपनीमध्ये जेव्हा गेलेले आय स्टील रिमेंबर की फक्त आणि फक्त एका उत्तरावरती मला त्यांनी घेतलेलं ऍट द पे विच आय टोल्ड देम वॉज की जेव्हा तुम्ही काम त्या स्टार्टअप मध्ये करत होता तेव्हा स्ट्रेंथ किती होती आणि जेव्हा तुम्ही ते सोडलं तेव्हा स्ट्रेंथ किती होती. या सो तो एक आन्सर मेड देम टू सिलेक्ट मी. काय होतं ते इफ यू रिमेंबर? सो इट वॉज 5 to 30. सो आय वॉज द विटनेस ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे सेल्स, मार्केटिंग, रिक्रुटमेंट, पेरोल, रिलेशनशिप बिल्डिंग, एम्प्लॉयमेंट, एंगेजमेंट, एव्हरीथिंग मी हँडल करत होते तिथं. त्यामुळे ते एक खूप मोठं 100% मला असं वाटतं की तो जो 2 वर्षाचा एक्सपिरियन्स होता इट वॉज ऑलमोस्ट टू 10-20 इयर्सचा एक्सपिरियन्स. मग आता ट्रस्ट मध्ये आलात आणि ह्या सगळ्या एक्सपिरियन्स एक्सपोजर आणि घेऊन तुम्ही एज्युकेशन, विमेन एम्पॉवरमेंट आणि हे सगळ्या इनिशिएटिव्ह मध्ये काम करायला सुरू केलं. त्याच्याबद्दल म्हणजे ते कसं झालं आणि कसं आता ते चालू आहे
त्याबद्दल आम्हाला माहिती. येस. सो मी जेव्हा ट्रस्टमध्ये ॲज अ CEO पोस्ट झाले तेव्हा फर्स्ट थिंग मला कॉलेजमध्ये काम करायची एक ऑपॉर्च्युनिटी आली की सो आमच्या ट्रस्टचे फाउंडर अँड चेअरमॅन माझे सासरे भाई वांगडे. सो ही इज अगेन अन इन्स्पिरेशन फॉर ऑल ऑफ अस. आणि त्यांचं ज्या प्रकारचं विजन आहे ते खूप बोल्ड आहे. आणि मग त्यांनी एक आम्हाला ती संधी उपलब्ध करून दिली की ठीक आहे, बाहेर काम नका करू, तुम्ही आपल्याच याच्यात काम करा. तेव्हा मी कॉलेजमध्ये पहिल्यांदा जायला लागले. सो माझा कोर होता ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. सो आय स्टार्टेड टेकिंग अप विथ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट तेव्हा. सो मुलांना प्लेसमेंट्स कशा जास्त देता येतील किंवा आपल्या इथल्या मुलांसाठी काय ऑपॉर्च्युनिटीज असतात. कारण का रनिंग अन इन्स्टिट्यूट इन अ प्लेस लाईक दिस इज अ बिग चॅलेंज. हे तर आपण नाही हे करू शकत. कारण का ज्या इन्स्टिट्यूट्स पुणे मुंबईमध्ये चालतात त्या आणि इथे याचा ऑडियन्स वेगळा आहे, तुमचे चॅलेंजेस वेगळे आहेत. त्यामुळे आमच्याकडे जी मुलं येतात ती 60% असतात, त्यांना इंग्लिश बोलता येत नाही. मग त्यांना ग्रूम करून त्यांना त्या इंटरव्ह्यूला उभं करणं इज अ बिग म्हणजे प्रोसेस फॉर अस. मग त्याच्यावरती काम करत असताना मला असं जाणवलं की प्लेसमेंट्स तर चांगल्या व्हायला लागल्यात, बट व्हॉट नेक्स्ट. मग मला असं जाणवलं की आपण त्यांच्यासाठी थोडंफार एंटरप्रेनरशिप किंवा स्टार्टअप्स रिलेटेड काही करू शकतो का. सो रिसेंटली आम्ही इन्क्युबेशन सेंटर पण चालू केलं. आणि ह्या सगळ्याचा जेव्हा आम्ही प्रवास करत होतो किंवा या सगळ्यावरती जेव्हा मी काम करत होते तेव्हा सातत्याने आमच्या सगळ्यांमध्ये एक जी चर्चा चालू होती किंवा आम्हाला जे सातत्याने वाटत होतं की हे कॉलेजमधल्या मुलांवरती काम करण्यासारखं नाहीये, स्कूलिंग पासून काम केलं गेलं पाहिजे. सो आय डिसाइडेड टू लुक आफ्टर स्कूल्स ऑल्सो. मग आता आपल्या 2 स्कूल्स आहेत, प्री प्रायमरी 1st to 10th स्टँडर्ड, त्या पूर्णपणे मी बघते. ज्यात मग माझा तो एक वेगळा काय थॉट असतो की मुलांना जास्त काही देता येईल, की अकॅडमिक्स खूप मोनोटोनियस झालेलं आहे आणि त्याच्या पलीकडे मुलांना काय देता येईल. सो मी खूप अभ्यास केला की पॅटर्न्स कसे आहेत, SSC काय आहे, CBSE काय आहे, ICSE काय आहे. देर आर फ्यू ओपन लर्निंग पॅटर्न्स ऑल्सो लाईक वॉलड्रॉफ सिस्टम आहे, मॉन्टेसरी आहे. मग त्यात आपण काय बेटर आणू शकतो किंवा काय करू शकतो. सो आणणं आणि ते करणं इज अ डिफिकल्ट टास्क, कारण काय अफिलिएशन्स आहेत, त्याचे प्रोसेसेस मोठे आहेत. पण मला असं वाटतं की त्यातल्या त्यात आपण काय बेटर देऊ शकतो. मग आम्ही ते चेंजेस आता स्कूलमध्ये करायचा प्रयत्न करतोय. आणि साताऱ्याच्या स्कूल्सला यू आर टेकिंग ऍट पार विथ मुंबई, पुणे और एनी अदर. प्रयत्न तरी चालू आहेत. येस, 100%. म्हणजे अँड आय फील की कुठलाही चेंज हा अगदी एका रात्रीत होत नाही. सो इट इज अ लॉंग जर्नी. आपण काम करत राहणं हे जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत. सो माझ्या जुळ्या मुली आहेत ज्या आता ऑलमोस्ट 5.5 वर्षाच्या आहेत, पण दे गो टू ओपन लर्निंग. त्यांना मी कुठल्याही शाळावाल्या शाळेत घातलेलं नाहीये आणि त्यांना बोर्ड नाहीये, काही नाहीये. बट देन टू आय एम ओके विथ इट, कारण का मला माहितीये की डेव्हलपमेंट ही एका वेगळ्या पद्धतीची होऊच शकते. सो आपल्याला तो प्लॅटफॉर्म निर्माण करणं हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि आमचा त्याच्यासाठी प्रयत्न तर नक्कीच चालू आहे. आता एंटरप्रेन्योर आणि इन्क्युबेशन सेंटर आहे, तर काही असे आहेत एक्झाम्पल्स ऑन टॉप ऑफ युअर माइंड जे तुम्ही सांगू शकता की या एंटरप्रेन्योर का आहे ना तुम्ही ग्रूम केलंय का, तिकडून ते बाहेर निघालेले. ऑफकोर्स जेव्हा म्हणजे आम्ही इन्क्युबेशन सेंटर सुरू करायचा आम्हाला विचार आला तेव्हापासून खूप आपल्याच कॉलेजमधले मुलं येऊन बसायला लागले. सो वी हॅव EV क्लब्स नाव. हा, म्हणजे त्यांना एक वेगळी ऊर्जा मिळाली तिथून की वी कॅन डू इट किंवा आपल्याला ते करता येईल. त्याच्यानंतर बरीच मुलं आहेत जी ॲग्रीटेक वरती काम करतात. सो देअर इज वन कॉम्पिटिशन कॉल्ड टिफिन, जी की जॉन डिअरची मोठी कॉम्पिटिशन असते नॅशनल लेवलची. त्या कॉम्पिटिशनमध्ये लास्ट 2 years वी आर बीन द विनर्स. ज्ञानश्री. मग हे मुलं खूप म्हणजे एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह त्यांना पण दिसला आणि ते त्याच्यावरती नक्कीच काम करतात. म्हणजे आत्ताच आमचा एक पास आउट पण झालाय, अल्युमिनी आहे. त्यांनी स्वतःचं EV व्हेकल्सचं सर्व्हिस स्टेशन पण चालू केलं, ऑल बिकॉज त्याला ते कळलं की बाबा आपण हे पण करू शकतो. सो मुलांचा माइंडसेट चेंज व्हायला लागलाय. जॉब्सच केले पाहिजे असं मुळीच राहिलेलं नाहीये.
बर को फाउंडर्स कसे सिलेक्ट करायचे याच्यावरती पण मुलं आता खूप ओपन अप झाली आहेत. म्हणजे मी नेहमी म्हणते की इंजिनियरनी को फाउंडर इंजिनियर नसतो शोधायचा, तर तो सीए नाहीतर लॉयर शोधायचा असतो. आणि मग ते माइंडसेट आता ओपन होत आहेत मुलांचे, त्यांना ते कळायला लागलंय. आणि आम्हाला जितका प्रयत्न किंवा जितके आम्हाला त्यांना मदत करता येते ती आम्ही करायचा तर 100% प्रयत्न करतोय. ह्याच्यावरून गेले काही दिवस आम्ही ज्या ज्या व्यावसायिकांचे साताऱ्याचे पॉडकास्ट घेतलेत, संवाद साधलाय, एक गोष्ट सातत्याने दिसतीये ती आहे रायझिंग सातारा. हे प्रत्येक व्यावसायिकांनी जे जे सांगितलंय की हे साताऱ्याची आमची पुढची 5 वर्षाची विजन आहे, हे आम्ही करतोय, ह्याचे प्रयत्न सुरू केले, कुठेतरी सातारा दिसतंय पुढच्या 10 वर्षात खूप बदललेलं असणार. त्यात 5 मिनिस्टर असल्यामुळे तो सपोर्ट पण मिळतोय. ऑफकोर्स वी शुड थँक देम अ लॉट. ऍब्सोल्युटली. आणि खूप बरं वाटतंय. एक मराठी अस्मिता ज्यासाठी मराठी मूड आहे ती कुठेतरी वाढताना दिसतीये, म्हणून बरं वाटतंय. इन्क्युबेशन एंटरप्रेन्योरशिप ठीक आहे, आता तुम्ही डॉक्टर ह्याच्यात पीएचडी पण ह्याच्या सोबत करताय, थोडं त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. सो माझं पीएचडीच्या टायटलमध्ये वी आर डुईंग प्लेग्राऊंड टू पॅरेंटिंग. म्हणजे मला ते एक जाणवलं की मुलं साहित्यापासून खूप लांब गेलेली आहेत. क्रीडा पण सोपस्कार म्हणून केलं जातंय. म्हणजे आमच्या वेळेसचा स्पोर्ट्स आणि आत्ताचं स्पोर्ट्स यात खूप जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. सो आय थिंक ते खूप आपल्याला महत्वाचं आहे. आणि मग त्याच्यात आपल्याला काय काम करता येईल त्याच्यासाठी मी हे पीएचडीची सुरुवात केली आहे की मे बी आय कॅन कलेक्ट फ्यू पीपल किंवा कम्युनिटी बिल्टअप करता येईल. आणि त्यातून पुढे काय करता येईल ते नक्कीच म्हणजे इन्क्युबेशन सेंटरच्या अंडर जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही करायचा प्रयत्न करणार आहोत. नाही, खूपच छान. एज्युकेशन, पेरेंटिंग, विमेन एंटरप्रेन्युअर, म्हणजे हे सगळे इनिशिएटिव्ह तुम्ही जे राबवताय ते खूप छान आहे. थोडं वेळेचं बंधन आहे कारण आपण संमेलनात आहोत, पण कारण आपण संमेलनात आहोत, जाता जाता तुमचं कुठलं आवडीचं पुस्तक, अशी काही पुस्तकं जी तुम्हाला आमच्या ऑडियन्सला रेकमेंड करायला आवडतील की ही पुस्तकं वाचा, कारण का सेक्टर वाईज, सेगमेंट वाईज युथ आहे, तर ती प्लीज आम्हाला जर तुम्ही सांगितले. सो मला असं वाटतं की म्हणजे आता आमचं दैवत छत्रपती आहेतच, त्यामुळे श्रीमान योगी हे सगळ्यांनी वाचलंच पाहिजे असं मॅन्डेट आहे. तिथून एक खूप मोठी ऊर्जा निर्माण होते. मी मराठी जास्त वाचत नाही, पण तरी म्हणजे ज्या या मेन कादंबऱ्या आहेत त्या सगळ्या वाचलेल्या आहेत. इंग्लिश आणि कोचिंग वाला जास्त आजकाल वाचन होतं. सो मला असं वाटतं ऑटोमिक हॅबिट्स और रिच डॅड ही खूप छान, रिच डॅड पुअर डॅड इज व्हेरी गुड बुक टू बी रेड. आणि मला असं वाटतं की सुधा मूर्ती हे लहान मुलांसाठी एक खूप मोठं आता काय म्हणजे एक खूप छान ऑथर आणि त्यांचे पुस्तकांचं कलेक्शन पण खूप छान. आज्या आता स्टोरीज सांगत नाहीत, पण आपल्याकडे एक खरंच आजी आहे जिनी पुस्तकं लिहिली आहेत आता आणि तिची पुस्तकं वाचावी. तर मला असं वाटतं की मुलांनी तर सुधा मूर्ती रीड करणं किंवा पालकांनी रीड करून दाखवणं हे खूप अतिशय गरजेचं आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट मला खूप मेन्शन करावं असं वाटेल. यू आस्क्ड मी अबाउट बुक्स, पण मला असं वाटतं की आजकाल मुलांना वेळ नाहीये किंवा त्यांचं वाचन कमी झालंय. पण मग वाचन नाही तर पॉडकास्ट नक्की बघा असं मला वाटतं की कॉन्टेंट हा सगळ्यात महत्वाचा आहे. तो कन्झ्युम करणं महत्वाचं आहे. वाचता येत नाहीये पण ऐकता येतंय, तर प्लीज पॉडकास्ट ही खूप मोठी संधी निर्माण केली आहे. आणि मराठी मूड्सनी तर 100% म्हणजे मराठी माणसाला एक खरंच खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केली आहे. तर मला असं वाटतं की असे पॉडकास्ट तरी ऐकावेत जिथून तुम्हाला ती एक काय इन्स्पिरेशन कन्सिस्टंटली मिळत राहील आणि काहीतरी शिकायलाही मिळेल. कारण असे गेस्ट येऊन असे त्यांचे एक्सपिरियन्स जेव्हा शेअर करतात, लोकांना कळतं की असे व्यक्तिमत्व आहेत, अशा जर्नीज आहेत. एक जागेवर अडकून न शकता बऱ्याच गोष्टी ही करता येतात आणि सगळ्यामध्ये एक सही करता येतात. येस ऑफकोर्स. एक गोष्ट जी आपण ऑफ द कॅमेरा बोलत होतो जाता आता, रुरल विलेज लेवलवर जे आज पेनिट्रेशन होतंय आणि जे ग्रोथ होते, गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आहेत जे आज गव्हर्नमेंट पण इम्प्लिमेंट करतेय, अशा सेक्टरमध्ये पण आपण काम करताय, त्याच्यावर आपण एक सो मी माझा जर्नी 11वी नंतर पूर्ण साताऱ्याच्या बाहेरचा होता. सो एक 12-15 वर्षानंतर जेव्हा मी साताऱ्यात आले तेव्हा मला खूप प्रकर्षाने जाणवलं की देर इज ह्यूज गॅप. अगदी सातारा आणि पुण्यामध्ये पण खूप मोठा गॅप आहे.
मग तो रुरल सेक्टर जेव्हा मी काय म्हणजे इन्व्हेस्टिगेट केला वगैरे, तेव्हा बचत गट खूप आहेत. महिला उद्योजिका नाही झालेल्या, पण त्यांच्यात ती ऊर्जा आहे, त्या खूप गोष्टी करतात. त्यांना थोडंसं मार्केटिंग स्किल्स शिकवल्या किंवा थोड्याशा कम्युनिकेशन स्किल्स शिकवल्या तर तिथून पण खूप चांगल्या उद्योजिका निर्माण होत आहेत. आणि खरंच आता आहेत अशा खूप महिला ज्या खरंच काम करतात. सो मला असं वाटतं की रुरल सेक्टरमध्ये ती एनर्जी तर आहे. आणि आता सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू आपल्याला खूप म्हणजे tier 2 tier 3 सिटीज वरती खूप फोकस आहे आणि फंडिंग्स खूप येत आहेत, खूप स्कीम्स आहेत. मे बी त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, पण मग आमचा DIIC थ्रू हा पण प्रयत्न चालूच असतो की जेणेकरून त्या लोकांना पण त्याची एक काय ऑपॉर्च्युनिटी मिळावी की आम्ही फक्त स्टुडंट्स वरती काम न करता MSMEs वरती काम करतोय किंवा एक्झिस्टिंग बिझनेसेस वरती काम करतोय हू वॉन्ट टू अपस्केल और त्यांना थोडासा त्यांचा बिझनेस वाढवायचा आहे, तर वी आर ओपन फॉर देम ऑल्सो. दे कॅन इन्क्युबेट विथ अस. म्हणजे या सगळ्या लेवलच्या गोष्टी चालू आहेत आणि सेंट्रल गव्हर्नमेंट इज सिरियसली फंडिंग अ लॉट. खूप छान. आता या सगळे लोक जे हे पॉडकास्ट बघतील आणि जर त्यांना तुमच्याशी कनेक्ट करायचं असेल या सगळ्या कामानिमित्त संदर्भात कन्सल्टन्सी, तर त्यांनी कुठे कनेक्ट करावं? वेबसाईट आहे का? हाऊ म्हणजे कसे ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात? येस, ऑफकोर्स. माझं इन्स्टावरती पेज पण आहे, यू कॅन फॉलो दॅट पेज. आणि ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीवरती पण तुम्ही येऊ शकता, शिवसह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलवरती. एनिवेअर इफ यू वॉन्ट टू कनेक्ट, आमचे सगळीकडे कॉन्टॅक्ट्स आहेतच. म्हणजे तिथं तुम्ही मेल केला तरी तो आम्हाला पोहोचतो आणि वी मेक शुअर वी रिप्लाय टू देअर मेल्स. सो मला असं वाटतं की रिचिंग मी इज नॉट अ बिग टास्क. पीपल कॅन रीच मी एनी टाइम. येस, टास्क आमच्यासाठी आहे ह्यांचं काम घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचणं आणि आम्ही त्याचा प्रयत्न करतोय. प्लीज, अपॉर्च्युनिटीज आहेत आणि आपल्याकडे असे व्यक्ती आहेत जे तुम्हाला तिकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतायत. त्या अपॉर्च्युनिटीचा जेवढा लाभ होऊ शकतो तेवढा घ्या. आज एपिसोड इकडेच संपवूया कारण वेळेचं बंधन आहे. पण मला एवढी खात्री आहे की यांचं काम पण एवढं आहे की सहज पुढचे 1-2 पॉडकास्ट आपण यांच्याबरोबर करूच शकतो आणि ते मुंबईच्या स्टुडिओमध्ये आपण नक्कीच करूया. तुमच्या कामाबद्दल वेळ मिळाला तर इन्स्टिट्यूटमध्ये येऊन आपण करू शकतो. सो आजसाठी आपण इकडेच थांबूया. पण खूप काही शिकण्यासारखं आहे, व्यक्तिमत्व आहे, एक इन्स्पिरेशनच आहेत. तर धन्वंतरी मॅम, तुम्ही इकडे आलात त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. नेहमीसारखं आपला प्रत्येक सातारा संमेलनातला इंटरव्ह्यू आपण एका स्वीट नोटवर एंड करतो आणि आपल्याला या संमेलनामध्ये साताऱ्यामध्ये आहोत. कंदी पेढे आणि 150 वर्षाचा वारसा असलेले साताऱ्याचे सर्वात उत्कृष्ट मोदी कंदी पेढे आपल्याकडे आहेत. सो आय वुड प्लीज कंदी पेढे घ्या. येस, थँक्यू. त्यासोबत टेस्ट चेंज करायची तर महालक्ष्मी चिवडा आणि तहान लागली तर ऍड प्लस हे. सो हे सगळे मराठी व्यावसायिक आहेत ज्यांनी आम्हाला मराठी मूडला एक सपोर्ट दिला इकडे आल्यावर आणि हे आमच्यासाठी नुसते ब्रँड्स नाही, हे आमचे पार्टनर्सच झालेत आता स्नॅक आणि बेवरेज. तर येस, त्या नोटवर एंडिंग ऑन अ स्वीट नोट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.